संजीव भाऊवर खोटा गुन्हा दाखल केला। सर्वप्रथम मी एकच सांगतो की ज्या वेळेस मुख्याधिकारी साहेब नेवासा नगर पंचायतला आले त्यावेळेस ते पोलीस बंदोबस्तात आले आणि जाताना पण ते पोलीस बंदोबस्तातच गेले। मग गोळीबार झाला कुठं आणि नेवासा सिंकला जरी तर निम्न गावाला कळतं, किरकोळ भांडण झालं तरी नेवासा शहर बंद होतं। एवढा मोठा गोळीबार झाला तर मग नेवासा शहर बंद का झाले नाही? तुम्ही बाहेरून येणार इथं आमच्यावर दबाव टाकणार, तुम्ही बाप नाही आमचे। या नेवासाचे मालक नेवासातील जनता आहे आणि जनता तुम्हाला धडा शिकवेल एवढंच सांगतो। आणि तुम्ही अजून जर अति करताल तर काल संजीव भाऊवर गुन्हा दाखल झाला, तिथं मी बोललो, मनोज भाऊ बारके बोलले, निरंजन भाऊ बोलते, उद्या त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होऊ शकते, उद्या आम्हाला कुठं गुंतवलं जाऊ शकतं। तुम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही लिगली अर्ज दिलेले तिथं कचऱ्यासाठी पाण्यासाठी, जाणून बुजून आमच्या अर्जाला साईडला टाकून देतात, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही। आणि त्यांना वाटतं ना ते इतके खरे त्यांनी गणपत चौकात यावं सर्व जनते देखत। आम्ही तर चुकीचं वागलेलं असेल तर आम्ही राजीनामा देतो आमच्या तिथं, सगळ्या लोकांनी एकच सांगतो, आम्ही आमचा अर्ज दाखवतो, आम्ही बोगस कोणतंच बोलत नाही आणि आम्ही त्यांना साहेब शिवाय बोललोच नाही आतापर्यंत। आम्ही त्यांना रिस्पेक्ट करतो, रिस्पेक्टनीच मग त्यांनी वागावं। उभे खोटे गुन्हे दाखल करायचे, गोड गोड बोलायचं, वेळ मारून न्यायची, म्हणजे तुम्ही काही करायचं, तुम्ही किती पैसे खायचे आणि आम्ही बोलायचं नाही, हे अजिबात चालणार नाही। अजून सुद्धा सांगतो, गुन्हे गोविंदाने नांदा, नेवासकरांची सेवा करा, जनतेला जनतेचे हक्क द्या। तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी वसूल करून राहिले, 365 दिवसाची पाणीपट्टी घाता, 100 दिवस सुद्धा पाणी पुरवठा नाही। लोकांना काही घेणं नाही, तुम्ही 40 लाख खा तर 50 लाख खा, पण लोकांना पाणी कसं या मूलभूत सुविधा तर द्या। तर या निमित्ताने एवढं एकच सांगतो की मुख्य अधिकारी साहेब, तुमची कोणत्याही प्रकारची अशी मुजोरी तर चालणार नाही। तुम्हाला वाटत आता संजय सुगदाला तुम्ही गुंतवलं, बाकीचे नगरसेवक पण गप्प बसतील, आम्ही संविधानिक मार्गानेच लढणार। तुमच्या सगळ्यांचे एकच सांगतो इथं की उद्या जर आम्हाला आमच्यावर कोणता गुन्हा दाखला तर तो पण गुन्हा खोटाच राहील। आणि पोलिसांना पण सांगतो की सत्यता पडताळा, आम्ही आतापर्यंत आमचा इतिहास आहे, आमचा कोणत्याही प्रकारचा अधिकाऱ्याला मारहाण करणं तो कोणत्याही प्रकारचा 353 नाहीये। उद्या जर आम्ही तिथं आमच्या हक्कासाठी भांडायला गेलो तर अधिकाऱ्यांना सांगतात त्यांच्या 353 दाखल करा, ऍट्रॉसिटी दाखल करा। मग आम्ही लढायचं नाही लढायचं, आम्ही जर घरात बसलो ना तर नेवासकरांचे कुणी हाल खाणार नाही। आज जसे एकत्र झाले तसेच एकत्र राहा, याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता, आम्ही पण राजकारण करणार नाही। आम्ही जर चुकलो ना तर आमच्या नावाने डायरेक्ट पोस्ट टाका की आम्ही राजकारण करून राहिलो।